पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल राष्ट्राला संबोधित केलं आणि याच संपूर्ण संबोधनाचा नेमका अर्थ काय, नेमकं त्याचं विश्लेषण कसं करायचं हे जाणून घेण्यासाठी लष्करात ज्यांनी ब्रिगेडियर म्हणून काम पाहिलं ते लिमये सर आपल्यासोबत आहेत. सर, सुरुवातीला तर एकूणच संपूर्ण भाषणाबद्दल तुमची काय पहिली प्रतिक्रिया? आपल्या माध्यमाच्या थ्रू मी आपल्या पंतप्रधानांचं, प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांचं अतिशय कौतुक करतो की ह्या आपल्या उच्च नेत्यांनी ज्या स्पष्टपणे आपल्या सर्वांना त्यांचा संदेश दिला होता तो इतका सगळ्यांना व्यवस्थित कळला आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक पॉइंटवरती काही ना काहीतरी अर्थ होता. तर ज्यावेळी संदेश सुरू केला त्यावेळी आपल्या प्रधानमंत्री मोदीजींनी सगळ्यात पहिल्यांदी आपल्या सेना दलाचं, आपल्या पॅरामिलिटरी फोर्सेसचं, आपल्या सायंटिस्टचं सगळ्यांचं तोंड भरून कौतुक केलं आणि स्वतः त्यांना सॅल्यूट केला. आणि इथपासून सुरू झालेला हा मोदी साहेबांचा जो कालचा संबोधन होतं राष्ट्राला, त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक गोष्टीत, जसं टेररिझम असेल, आपल्या देशाची तयारी काय असेल, आपल्या आर्म फोर्सेसनी काय केलं असेल, या सगळ्या गोष्टींवरती बोलले. आणि ते ऐकून प्रत्येक देशवासियाला असं वाटलं की येस, आपल्याकडे इतका सक्षम नेता असेल तर आणि इतकी सक्षम सैन्य दल असेल तर पुढचे 100 वर्ष आपल्या देशाला कोणी हात लावू शकत नाही आणि आपल्या देशाची प्रगतीच होत राहील. या भाषणात सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहिला तो म्हणजे पंतप्रधानांनी असं सांगितलं की इथून पुढे चर्चा जर करायची असेल तर ते पीओके आणि टेरर या मुद्द्यांवर होईल. तर या मुद्द्याकडे कसं पाहता, हे जे मोदींनी ठणकावून सांगितलं त्याचे कसे परिणाम, त्याचे कशा पद्धतीने येत्या काळात तुम्हाला चित्र दिसू शकतं? आपल्या प्रधानमंत्र्यांनी अगदी व्यवस्थित शब्दात सांगितलं की त्यांनी अमेरिकेच्या 9/11चं उदाहरण दिलं, लंडन ट्यूब बॉम्बिंगचं उदाहरण दिलं, आपल्या देशात झालेले अनेक भ्याड असे टेररिस्ट हल्ले होते त्याचं उदाहरण दिलं. त्याच्यानंतर आपण जो सर्जिकल स्ट्राईक केला होता, एअर स्ट्राईक केला होता, याच्याबद्दलही बोलले. आणि त्यांनी सांगितले की आता ह्याच्यापुढं हे सहन केलं जाणार नाही. जर आपल्याला पाकिस्तानला आपल्याशी बोलायचं असेल तर दोनच मुद्द्यांवरती बोलणं होईल. एक आहे तो टेररिझम, आतंकवादवरती, आणि दुसरं म्हणजे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरवरती. तिसऱ्या कुठल्याही विषयावरती बोलणं होणार नाही. टेररिझम आणि टॉक्स हे एकत्र जाऊ शकत नाहीत. टेररिझम आणि व्यापार एकत्र होऊ शकणार नाही. आणि टेररिझम हा फक्त टेररिझम म्हणूनच विचार केला जाईल. आणि जर आपल्यावरती परत पुन्हा कधीही पाकिस्तानच्या सपोर्टनी टेररिस्टनी हल्ला केला तर त्याचा आपले देश, आपली सैन्य मुतोड जबाब देईल आणि कधीही आपण ह्याच्यापुढे हे सहन करणार नाही. ही फार मोठी आपल्या प्रधानमंत्र्यांनी दिलेली एक वॉर्निंग आहे पाकिस्तानला, असं मी म्हणेन. या सगळ्यात एक दुसरी महत्वाची चर्चा झाली ती म्हणजे नया भारत, बदललेला भारत. तर तुम्ही जेव्हा सैन्यात काम करत होता तेव्हा आणि आत्ताची जी अत्याधुनिक सगळी परिस्थिती पाहते तर नया भारत, नवीन भारत जो म्हटला जातोय, त्याचं कसं विश्लेषण कराल? किती परिणामकारक आहेत ह्या सगळ्या गोष्टी? मी 1985 साली सैन्यात दलात दाखल झालो आणि मी 2021 मध्ये रिटायर्ड झालो. त्यामुळे मी मोदी साहेबांचा जो कार्यकाळ आहे तो 14 पासून ते आतापर्यंत तर बघितलाच होता. त्याच्या आधी मी गुजरातमध्ये ब्रिगेड कमांडर होतो, त्यामुळे तिथेही मोदी साहेबांना एक दोनदा भेटण्याची मला संधी मिळाली होती. आणि ह्या माणसाचं जे विजन आहे ते अगदी कौतुक करण्यासारखं आहे. कारण यांच्या विजनमुळे आपल्या एअरफोर्समध्ये रफाल्स आली, आपल्या आर्मीमध्ये अपग्रेड्स आले, वेगवेगळी मिसाईल्स तयार व्हायला लागली. जसं ब्रह्मोस हे एक मिसाईल आहे आपलं, ज्याच्यामध्ये ब्रह्मपुत्रा आणि मॉस्को या नदीच्या संगमावरती रशिया आणि भारतांनी मिळून जॉईंटली तयार केलेलं असं ते मिसाईल आहे, ज्याने आता आपलं संपूर्ण प्रभुत्व दाखवलं. त्याच्यानंतर आकाश ही जी आपली इंटरनली DRDOनी तयार केलेली मिसाईल सिस्टम आहे ती आपल्याला बघायला मिळाली. आपले जे विविध प्रकारचे विमान आहेत त्यांचे अपग्रेड जे करण्यात आले की विमानांचं लाईफ जरी कमी झालं तरी त्याला अपग्रेड करून ते परत वाढवता येतं, त्याच्यावरती इंडिजिनस प्रकार सुरू झाले. नंतर आपण जी ड्रोन्स तयार केले होते त्यातले बरेचसे ड्रोन्स, 80% ड्रोन्स हे आपल्या देशातच तयार होतात. बँगलोरमध्ये सुद्धा काही ठिकाणी ड्रोन्स बनत आहेत. प्लस आपली जी R&D आहे आणि आपली स्पेस एजन्सीज आहेत त्यांनी जे सॅटेलाइट नेटवर्क तयार केलं, जे मेक इन इंडियाच्या खाली आलं, त्याच्याचबरोबर आपल्या मेक इन इंडियामध्ये जे आपल्या देशातील उत्पादक आहेत त्यांनी आपल्यासाठी
वेगवेगळ्या गन्स बनवल्या, जसे कल्याणी असतील किंवा अजून बाकी काही कंपनी लार्सन अँड टुब्रो आहेत, त्यांनी ज्या आता आर्टिलरीच्या तोफा बनवल्यात, हे सगळं बघता असं दिसतंय की आपलं सैन्य अधिक सक्षम होत चाललेलं आहे, अधिक ताकदवर होतंय आणि 21व्या शतकात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्या ठिकाणी फार महत्वाचं काम करू लागलाय, त्या तिथं आपला पाऊल हे अगदी योग्य दिशेने आपल्या प्रधानमंत्र्यांच्या गायडन्समुळे आणि त्यांच्या व्हिजनमुळे चालू आहे. आपण बघतोय की अनेक वर्षांनंतर खरं म्हणजे अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली होती. सिव्हिलियन्सवर ते अटॅक झालेला होता आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्या दिवसापासून भूमिका घेतली, ते काल त्यांचं जे भाषण राष्ट्राला संबोधित त्यांनी केलं तिथपर्यंत. तर यापूर्वी झालेले सगळे पंतप्रधान त्यांनी या सगळ्या अशा वेगवेगळ्या परिस्थितीत निभावलेली भूमिका आणि मोदींनी निभावलेली भूमिका यात कशा पद्धतीनं तुम्हाला चित्र दिसतं? मला या ठिकाणी श्री नरेंद्र मोदींचं फारच कौतुक करायची इच्छा आहे, कारण त्यांनी आत्तापर्यंत हा तिसरी वेळ आहे त्यांच्या 11 वर्षाच्या कार्यकालामध्ये त्यांनी पाकिस्तानवरती आपला प्रभुत्व दाखवत टेररिझमच्या विरुद्ध सक्तीने आणि अतिशय बुद्धिमत्तेचा वापर करून हल्ले केले होते. पुलवामा झाला असेल तर सर्जिकल स्ट्राईक झाला, पुढचं काही झालं तर एअरफोर्सचे स्ट्राईक झाले आणि आताचे जे हे आत्ता झालं होतं पहलगाममध्ये, इतका निर्घृण आणि भ्याड असा जो हल्ला ह्या लोकांनी केला होता, त्याच्या मागे सुद्धा पाकिस्तानच होता आणि त्यासाठी त्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी, म्हणजे कालचं जर तुम्ही भाषण नीट बघितलं असेल तर त्याच्यामध्ये आपल्या पंतप्रधानांना जे दुःख होत होतं की निष्पाप लोक गेली, मुलांसमोर बायकांसमोर त्यांच्या नवऱ्यांना त्यांचा जाती धर्म विचारून मारण्यात आलं, हे अतिशय वाईट होतं आणि त्याची चीड प्रत्येक भारतीयाच्या मनात तर होतीच होती, पण आपल्या नेतृत्वाकडे सुद्धा तेवढीच चीड होती. त्यामुळे मोदी साहेबांनी जे पाऊल उचललं, आपल्या सैन्य दलाला पूर्ण स्वातंत्र्य दिलं आणि वेळोवेळी त्यांचं समर्थन करत जी ऍक्शन आपण घेतली ती बघता मला असं वाटतं की आतापर्यंत झालेल्या आपल्या पंतप्रधानांपैकी मोदी हे सगळ्यात वन ऑफ दी बेस्ट आपण म्हणू शकतो. आपण बघतोय की काल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जे भाषण झालं त्या निमित्तानं जे वेगवेगळे मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातले होते किंवा एकूणच या भाषणाबद्दलचं जे विश्लेषण आहे ते आपण सविस्तरपणे ऐकलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे, मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.